तर 9 तारखेला झालंच नसतं ना, आणि दिवसभर बसून होते ते, तरी पण ॲट्रॉसिटी नाही दाखल. महाजन नावाचा जो अधिकारी आहे पाटील त्याच अधिकाऱ्याने वाल्मिक कराडला बापू अंधळे एक्झॅक्ट ते त्यांनी लूज करण्याचं काम महाजनने केलं. सगळ्यात बरोबर काय माहिती आम्हाला आमचा माणूस 3 वाजून 28 मिनिटाला उचलला. 6 माणसं उडत होते, पोलीस 200 माणसं होते. आमची फिरात घेतली 6:30 वाजता. 3 वाजून 28 मिनिटाला त्यांना उचललं आम्हाला समजलं. 3 वाजून 40 मिनिटाला आम्हाला समजलं, फोन आला. आम्ही आमच्यासोबत होतं, गावातला माणूस सोबत असल्यामुळे आम्हाला समजलं. आम्ही पूर्ण हुडकायला पुन्हा आम्ही गेला. 3 वाजून 40 मिनिटाला पोलीस स्टेशनमध्ये गेला. आमची 6 वाजेपर्यंत तक्रार घेतली नाही, आणि तक्रार घेऊन पुन्हा फक्त 15 मिनिटात जामीन होऊन असे कलम त्याने टाकले. तुम्हाला डायरेक्शन हे लोक किडनॅपिंग केल्याच्या नंतर पोलिसलाच माहित होतं. म्हणजे माझं पूर्ण दावे निस्मानले त्याच्यातलं एक पाटील नावाचा पी आहे, तेव्हा आपल्याला सोडलं त्याने ते ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे आणि एसपी यांची सीडीआर तपासणी त्यांना कुणी फोन केलं होतं. माणूस काय सापडत नाही आजकालच्या जगामध्ये. मोबाईल म्हणजे ट्रॅक करायचं म्हणलं तर एवढे टॅपिंग फोन सरकार प्रयत्न केले तर काही सापडते ना. काय बोलतोय, असं कसं सापडत नाही माणूस? सापडायचं ना सर. आणि सापडतो एक्झॅक्टली असं कसं सापडत नाही? केंद्रीय मंत्री टू सीएम पर्यंत ते विमान असं परत आणतात बँकॉक माणूस सापडत नाही. भैया जिवंत नसला आपल्या बॉडी तर दाखवा लागेल ना आम्हाला. मान्य काय जिवंत नसू द्या, आम्हाला सांगावं लागेल ना हे माणूस इथं सापडला म्हणून, बाबा हे बॉडी सापडली. माणूस जिवंत म्हणजे माणूस सापडत नाही याच्यावर मला विश्वासच नाही. काय सांगू? ताई, पण सगळ्यात महत्वाचं पोलीस प्रशासनातली त्या काळातली सीडीआर त्यांची तपासले ना, त्यांना गुन्हा नोंद करायला सीडीआर काढा सगळ्यांचे. आम्ही तेच म्हणतो ना, आम्ही तेच करतोय ना. महाजन पी आय केस राजेश पाटील आणि गुले नावाचे पी साहेब वाशीचा महत्वाचं वाशीचा ते आपल्याला परत पुन्हा याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही मोठ्या मर्डर केसमध्ये प्रत्येक 2 दिवसांनी पत्रकार परिषद होते, आणि झालेल्या इन्व्हेस्टिगेशनचा महाराष्ट्रासमोर ठेवला, जनतेसमोर ठेवलं जातं. ही एकच अशी केस आहे ज्याच्यामध्ये पोलीस कधी पत्रकार परिषद घ्यायला तयारच नाही. म्हणजे पार तुमचं जे राकेश मारेची केस झाली शिनापोरा, जे आरोपी आहेत ना ते आज म्हणजे आता वेळ लागतो सापडायला. जे आरोपी आहेत ना ते फरार झालेच नसते. त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं, CCTV फुटेज. वाशीमधून आरोपी पळतात आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत. त्यांनी जर तिथेच पकडलं नसतं ना, म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांबपर्यंत गेले. आणि ज्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे आहे म्हणून, आमच्या गावातले आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथं ॲम्ब्युलन्स बोलवली, आणि ती ॲम्ब्युलन्स आता केजकडे आणायची ना त्यांनी, कारण की केजमध्ये सरकारी ऑफिस आहे. त्यांनी ती कळमकडे नेली. आणि ज्यावेळेस त्यांना आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता. बॉडीला पोहायची नाही ताई, त्याला बॉडीला पोहायची नव्हती, त्याला दुसरं त्याला वळण द्यायचं होतं. तिथं त्यांचे लय मोठे ट्रॅक आहेत, न सांगासारखे ट्रॅक आहेत त्यांचे. कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली, त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं दाबायचं. त्यांचा प्रयत्न असा होता